हळद कुंकू लावा. खांद्यावर पदर घेऊ शकतो. हे गाईज, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग म्हणजे ॲक्च्युली गुड नाईट आहे. रात्रीचे 11:15 वाजतात आणि मी आता खेड शिवापूर नाक्याला आणि आम्ही आता इथे जेवायला थांबलो रेणुका हॉटेलमध्ये व्हेजमध्ये. आत्ता जेवण वगैरे झालं आणि इथून आता 2-2.5 तासात आम्ही कराडला पोचू. बऱ्याच दिवसांचा आपला व्लॉग येतो आहे. आता आपण चाललो आहेत पाटकोंबड्याला. माझं आणि हुशारीच्या लग्नानंतर जो पाटकोंबड्याचा जो कार्यक्रम असतो कराड साईडला वसंतगडला, तो पेंडिंग होता. तो आता जवळपास 5-6 वर्षांनी आता आम्ही करतो आहे. सो त्यासाठी चाललो आम्ही कराडला. सो बघू शकता तुम्ही, आपण गाडीने मी, आई, नम्रता, वृषाली आणि शिवा शादीच गेल्या, बाबा वगैरे आम्ही सगळे आहोत. सो आता आम्ही निघालो आहोत. खेड शिवापूरला पोहोचलो. रात्रीचे 11 वाजत आले आणि जेवण झालं आणि आता 2-2.5 तासात आपण पोहोचू कराडला. सो चला. चालेल. सो फायनली रात्री 1 वाजता आपण पोचलो वसंतगडला आणि आता आपण चाललो आहे घराकडे. पुढच्या 5 मिनटात आपण घरात पोचू. होऊ शकताय तुम्ही वसंतगड. सो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे 5 मिनटात, सकाळचे ऑलमोस्ट 5 वाजले आहेत. तुम्हाला कोंबड्या आरवण्याचा आवाज येत असेल आणि मी आता आहे वसंतगडला. ही आहे प्रवीणची गाडी आणि याच्या मागे आहे आपण ज्या गाडीने आलो म्हणजे प्रवीणच्या मित्राची गाडी. सो तुम्ही बघू शकता, हे आहे ते घर, म्हणजेच शिवांशचं आजोळ म्हणजे शिवांशच्या आजोबांचं घर वसंतगडला कराडला. सो आता आपण इथे आलेलो आहोत आणि याचं कारण म्हणजे आज आहे शुक्रवार 2 मे 2025 आणि आजच्या दिवशी आज आपला होणार आहे पाटकोंबड्याचा कार्यक्रम. हा कार्यक्रम कसा असतो, काय असतो, ते सगळं आज आपण बघणार आहोत. सो आता सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपण मंदिरात जाणार आहोत. काही विधी आहेत, आज 2-3 वेळा मंदिरात जायचं आहे. सो बरेच काही आज दिवसभरात कार्यक्रम आहेत. ते सगळे कार्यक्रम आपल्याला पुढे बघायला मिळतील. सो स्टे कंटिन्यू. सो बघू शकता, हे आहे शिवांशच्या आजोबांचं घर म्हणजेच शिवांशचा आजोळ. आणि आता आतून मी ऑलरेडी एकदा दाखवलेलं आहे, नंतर दाखवेन कारण आता सगळे झोपलेले आहेत आतमध्ये. या गाड्यांनी आपण आलो आणि हा इथला परिसर तुम्ही बघू शकता. गावची सकाळ, पहाटचे 5 वाजताचा हा नजारा. सो इथे त्यांनी मस्त घरासमोर अंगण पूर्ण सिमेंटने कोबा करून घेतला आहे, जेणेकरून शिवांशला इथे खेळता वगैरे येतं किंवा जे तुम्ही इथे आराम करू शकता म्हणजे इतर डेजमध्ये. सॉरी. सो आता आपल्याला जायचं आहे मंदिरात आणि प्लस आनंददा आणि रविदादा पण आय थिंक येईल किंवा आला असेल कराड स्टेशनला, त्याला घ्यायला. मग आता बघू, बाबूला किंवा शक्यतो बाबा दोघांपैकी कोणीतरी एक जाईल. सो लेट्स सी, बघूया. देवा काय बरं आहे का? हो आहे, समाधान आहे. मला कळालं तर झालं. हो रे भाऊ. इथे गुड मॉर्निंग गाईज. आज मी थोडीशी सुरुवात करते कारण निलेश अभिषेक करतोय
आम्ही आलो आहे वसंतगडमध्ये, माझ्या गावी. आज आमच्याकडे पाटकोंबडा आहे आमचा. सकाळी 5:30 वाजता आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये. सगळा अभिषेक चालू आहे आमच्या दोघांच्या हातून. सो आता निलेश सध्या बाहेर आहे. त्यांनी शिवांश लवकर उठला आहे आज. पप्पा आणि शिवांश आहेत. समोर निलेश आहे. अभिषेक चालू आहे. आणि ही रम्य सकाळ गावची. समोर आमचा गड आहे, वसंतगड किल्ला. देवीला साडी नेसवतात, म्हणजे बाहेर जे असतात तसे. हळद कुंकू लाव. खांद्यावर पदर घेऊ शकतो. असं नाही. लावलं. देव खाली उतरेल. हो, देवळात जाऊन आलो. सो गाईज आत्ता आम्ही जस्ट आलो इथे बकरे चॉईस करायला. म्हणजे ऑलरेडी झालं आहे सौदा, पण त्यातला कुठला तरी व्यवस्थित बकरा बघावा लागतो. कारण मग ते काही डाग किंवा काही गोष्टी असं नसल्या पाहिजेत. म्हणून ते ओळखीच्या काकांना आपण घेतले सोबत. आणि आपण आता हे बघणार आहोत यातला कुठला बकरा आपण घेणार आहोत आता, म्हणजे देवासाठी. हा बोलतोय पण नाही भेटत. शिवांश आता त्या छोट्याशा बकरीच्या पिल्ला आणलेला त्याला, पण तो घाबरतो. गाईज आता तुम्ही बघू आमच्या मागे कोण आहे. छोटंसं बकरीचा पिल्लू आहे, म्हणजे बकरी आहे छोटी. आता आपण हे डायरेक्ट घेऊन जाणार आहोत मंदिरामध्ये. आणि शिवांश बघतोय. सो वेगळा एक्सपिरियन्स आहे काहीतरी. सो फायनली आपण जो छोटा बकरा घेतलेला त्याचं तुम्ही बघू शकता झालं आहे काम. आणि आता याचे पीसेस करून मग त्याचं मटण मग रात्री केलं जाईल. आणि मग तो प्रसाद म्हणून सगळ्या गावकऱ्यांमध्ये आणि आपल्या घरामध्ये म्हणजे वाटला जाईल. सो हे आहे ते जानाईचं मंदिर वसंतगडचं. सो आता ही परंपरा आहे म्हणून आपण करतो. सो प्लीज त्या व्हिडिओवर वाईट कमेंट नका करू. आणि ज्यांना कोणाला काही उपदेशाचे डोस पाहिजे असतील ते त्यांनी पाजू नका. कारण ह्या प्रत्येक गावच्या रूढी परंपरा असतात ज्या आपण फॉलो करतो. दॅट्स इट. कोंबडा झाला पाट, आता कोंबडा. पाट झाला म्हणजे बकरा, आता कोंबडा. आता आपण कुर्बान करणार आहोत. सो हीच ती जागा आहे जिथे कोंबडा किंवा बकऱ्या दोन्ही कापले जातात. असे ते बकरे बांधलेले असतात, कोणाकोणाचे असतात ते पाट कोंबड्याचे. आणि मग इथे कापले जातात. जसं कोंबड्याला तिथे कापता जातं तसं इथे बकरा कापला जातो.
नेक्स्ट डे संध्याकाळचे 5-5:30 झालेत आणि आता आम्ही सगळे निघालो आहे कराड साईडला. तिकडे जोमलिंगचं एक मंदिर आहे शंकराचं आणि प्लस घाटावर चाललो आहे प्रतिसंगमावर. सो चला फॅमिली सगळे चाललो आहेत आम्ही आणि आपण बघूया तिथे आपल्याला काय काय गोष्टी बघायला. मी ऑलरेडी जाऊन आलो आहे पण आईसाठी पहिल्यांदा आहे, आई आणि नंबरासाठी वगैरे. सो लेट्स गो. सो फायनली आपण जोमलिंग तीर्थक्षेत्र तिथे आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता सुंदर असं मंदिर आहे. आणि आता ॲक्च्युली बंद आहे, संध्याकाळचे 6:30 झाले आहेत. आम्हाला यायला जरा लेट झाला आणि त्या बाजूला मस्त अशी नदी आहे. सो आपण आता मंदिरात आतमध्ये झाल्यानंतर बंद आहे. सो बघूया एकदा पुढून कुठे एंट्रन्स वगैरे आहे का. सो मी जस्ट एकदा चेक करतो आणि असं बघू शकता शेतमळ्यामध्ये असं मंदिर आहे. सो मी एकदा जस्ट तुम्हाला दाखवतो आतून आपल्याला काय बघायला मिळतं ते. सो मंदिर तर बंद आहे बट स्टील मी तुम्हाला आतलं एकदा दाखवतो. सो बघू शकता तुम्ही हे असं काहीसं मंदिर आहे जोमलिंग तीर्थक्षेत्र. आतमध्ये समोर नंदी आहे आणि त्याच्या समोर शंकराची पिंड. पण आता मंदिर बंद आहे. सो चला आपण आता बघू शकता इथे पुढे शेत आहे आणि मग आता आपण खाली जाऊन दर्शन घेऊया. नदी बघूया, इथला परिसर बघूया. सो तुम्ही बघू शकता ही आहे समोर नदी. कुठली आहे? कृष्णा नदी नाही. सो आय थिंक कृष्णा नदीच आहे पण जस्ट एकदा ही अशी नदी आहे आणि ते रेती उपसा केंद्र म्हणजे इथे रेती काढली जाते ही आपल्या घरकामासाठी लागते. सो सुंदर असा मस्त हा नदीचा परिसर आहे आणि तुम्ही बघू शकता संध्याकाळचे सनसेट आता ऑलमोस्ट झालेला आहे आणि आपण या नदीच्या परिसरात आलेलो जोमलिंग तीर्थक्षेत्राच्या. सो शिवांश पण जस्ट उतरतोय. शिवांश, आजोबा, अक्षरा, नम्रता. फायनली नदीच्या पाण्यात उतरलो. जास्त आहे रिस्क घेत नाही. पाणी आणि आगीशी खेळायचं नाही ते मला पण माहिती आहे. सो जास्त नाही, फक्त जस्ट पाणी म्हणजे काय म्हणतात पाण्याला टच खेळतो. जास्त उतरलो नाही पण छान आहे, एकदम मस्त थंडगार वाटतं आणि अमेझिंग. म्हणजे हा परिसर एकदा बघण्यासारखा नक्कीच आहे. मी फर्स्ट टाईम आलो म्हणजे इथे म्हणजे विशालीच्या घरी सेकंड टाईम आलो पण आता इथे पहिल्यांदा आलो. पण मस्त आहे म्हणजे बघण्यासारखं.
त्या मुलाची आई संतूर मम्मा. सगळ्यात आता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि आपण आलेलो आहोत गार्डनमध्ये. म्हणजेच हे आहे कृष्णा कोयनेचा प्रतिसंगम, जिथे यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. ती आपण समाधी बघणार आहोत. इथे मी बराच वेळ आलो आहे, पण आई फर्स्ट टाईम आली आहे. सो बघूया आईला जमते का तेवढं चालायला. आणि बघूया तर आई आणि नम्रता आणि अक्षरा गेले पुढे आणि शिवांश पण. सो लेट्स सी. सो ही आहे यशवंतराव चव्हाण यांची समाधी. आणि जेव्हा पण म्हणजे या विभागातले जे कोणी म्हणजे पॉलिटिशियन्स आहेत, त्याच्यामध्ये शरद पवार झाले, नंतर आपले उपमुख्यमंत्री झाले, तसेच इथले शंभूराज देसाई झाले, ते इथे येतात आणि म्हणजे इथल्या या भागाला, या समाधी स्थळाला भेट देतात. तर तुम्ही बघू शकता ही आहे यशवंतराव चव्हाण यांची समाधी. आणि राष्ट्रवादीचे ऑलमोस्ट सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी इकडे येऊन दर्शन घेतात या समाधी स्थळाचं. सो हे संपूर्ण गार्डन. सो छानसं असं एक इथे कारंज आहे फाउंटन, त्याला तिरंगा लाईट्स लावलेत, ऑरेंज, व्हाईट अँड ग्रीन. मस्त वाटतं. आणि आता शिवांश आणि सगळे इथे बसले आहेत, आई वगैरे, आणि मध्ये मस्ती करतात. आणि वृषाली आणि बाकीचे सगळे दोघं तिघं ते खायला वगैरे खाऊ आणायला गेले. सो आजोबा आणि शिवांश पकडापकडी खेळतात आहे. पकडला आजोबांना शिवांशने, जिंकला शिवांश. सो आता आम्ही सगळे रात्रीचे 10-10:30 झालेत आणि आम्ही जेवायला शिवराजचं AC इथे डायनिंग आहे तिथे आलो आहे. आणि शिवांश आजींना सांगतो आहे कसं काढायचं आणि फोटो त्यांना सांगतो ॲक्शन करा अशी मी फोटो काढतो तुमचं. दिसते का